नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, विषय ऐतिहासिक आहे आणि मी यावर म्हणजे छावा चित्रपटावर यापूर्वीच दोन व्हिडिओ केलेले आहेत. छावा चित्रपटाने जी काही लोकप्रियता मिळवली आणि प्रामुख्याने हा महाराष्ट्राचा इतिहास असला तरीही त्यावर महाराष्ट्राबाहेर आणि जगाच्या कानाकोपऱ्यात आणि प्रामुख्याने जिथे जिथे भारतीय वस्ती आहे अशा भागामध्ये जी काय छावाला लोकप्रियता मिळाली आणि लोकभावना उफाळून आली छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनाविषयी, तो इतिहास आहे. आणि तो इतिहास जेवढा अधिक चटकदार होतो तितका तो अधिकाधिक लोकांना प्रेरित करत जातो. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. माझे दिल्लीतल्या काही पत्रकार मित्रांनी सांगितलं की दिल्लीमध्ये संभाजी महाराजांवरचा हा आधारलेला हा ऐतिहासिक चित्रपट बघितल्यानंतर संतापलेल्या काही तरुणांनी दिल्लीच्या ज्या ज्या रस्त्यांना मोगल साम्राज्यातील महत्वाच्या व्यक्तींची नावं देण्यात आली होती, अकबर रोड वगैरे वगैरे, तिथे त्या सिनेमा संपल्यानंतर गेलेल्या संतप्त लोकांनी, तरुणांनी डांबर फासलं. अकबर वगैरे, औरंगजेब असली जी नावं होती त्या नावावर डांबर फासण्यापर्यंत प्रक्षोभ गेला. इथे तुमच्या लक्षात येईल की तो इतिहास किती प्रभावी आहे. आणि म्हणून इतिहासाला जे महत्व आहे ते कधीही विसरून चालत नाही. मानवी जीवनामध्ये मी नेहमी एक गोष्ट सांगतो की मानवी जीवनामध्ये इतिहास म्हणजे भूतकाळ मानून चालत नाही. त्या भूतकाळात म्हणजे इतिहासाच्या पायावर वर्तमान जेवढं भक्कमपणे उभं राहतं, जितका इतिहास भक्कम तितकी तुमची उभ्या राहण्याची, वर्तमानाची उभं राहण्याची जमीन भक्कम आणि ठणक असते. आणि जितकी ती जमीन कठीण आणि टणक असते तितकं तुम्ही आभाळात झेपावण्यासाठी, भविष्याच्या आभाळात झेपावण्यासाठी अधिक मोठी झेप घेऊ शकता. आणि म्हणून इतिहासाचं महत्व समजलं पाहिजे की इतिहासाच्या भूमीवर भूतकाळाच्या भूमीवर वर्तमान उभं असतं, तेव्हाच त्या वर्तमानाला भविष्यात झेप घेता येते. दुर्दैव असं आहे की हा इतिहास झाकला गेला होता, लपवला गेला होता. ती जमीन नाहीच आहे असं सांगून भलत्या जमिनीवर, भलत्या इतिहासावर जेव्हा भारताचं वर्तमान उभं करण्याचा प्रयत्न झाला तोपर्यंत भारत हा सतत रेंगाळत, ठेचकाळत, धडपडत राहिला. पण देशात स्पष्टपणे हिंदुत्ववादी निर्विवाद सत्ता आली, मोदी युग सुरू झालं असं आपण म्हणतो. त्याचा अर्थ देशाच्या आधुनिक 21व्या शतकाच्या काळामध्ये सरळ सरळ हिंदुत्वाचा अभिमान असलेलं युग सुरू झालं. मोदी युग म्हणजे काय? स्पष्टपणे हिंदुत्वाचा अभिमान बाळगणारी. आणि ज्यावेळेला अशा अभिमानाच्या भावना जाग्या होतात तेव्हा वर्तमानाचं तांडव सुरू होतं. आणि तांडव सुरू झाल्यानंतर आपण ज्या भूमीवर उभी आहोत ती भूमी भुसभुशीत असेल तर मग हा आपला इतिहास नाही हे लक्षात येतं. छावा बघून प्रक्षुब्ध झालेल्या तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी आस्था, आपुलकी दाखवली एवढाच विषय नाहीये. त्यांच्या मनामध्ये संभाजी महाराजांना हलाल करून बळी घेणारा जो औरंगजेब होता त्याविषयी जो द्वेष निर्माण झाला, संताप निर्माण झाला, तो फार महत्वाचा आहे. आणि जेव्हा असा संताप निर्माण होतो तो ज्वालामुखी सारखा असतो, त्याला तुम्ही रोखू शकत नसता. त्याच्यापासून जीव मुठीत धरून पळणं एवढंच तुमच्या हाती असतं. आणि हीच गोष्ट स्वतःला सेक्युलर बनवणारे, इस्लामिस्ट बनवणारे धर्मांध मुस्लिम विसरून गेलेत. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. त्याचे परिणाम भोगावे लागतात. औरंगजेब हा तुमचा पूर्वज नाहीये. भले तुम्ही आज मुस्लिम असाल. आरिफ अझाकिया नावाचा एक कराचीमध्ये
उपमहापौर म्हणून काम केलेला आणि नंतरच्या काळात ब्रिटनमध्ये निघून गेलेला एक ग्रहस्थ आहे. तो युट्यूबवर तुम्हाला भेटू शकतो, बोलू शकतो. पाकिस्तानी, कराचीचा उपमहापौर माझी, पण मूळचा गुजरात वगैरे कुठलं तरी त्याचं पूर्वज आहेत. मध्यंतरी एक वर्षापूर्वी त्याची माझी भेट झाली होती पार्ल्याला, गप्पा झाल्या. हा कराचीचा, पाकिस्तानी कराची मधला उपमहापौर वगैरे झालेला माणूस हा इतका इस्लाम विरुद्ध आणि इस्लामिस्ट विरुद्ध का बोलतो याची उत्सुकता होती. मी त्याच्याशी बोलून बोलून काही गोष्टी काढल्या. तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं एक गोष्ट धक्कादायक आहे, की दीर्घकाळ पाकिस्तानात असताना किंवा पुढे ब्रिटनला गेल्यानंतर तो अधूनमधून आपल्या पूर्वजांच्या गुजरातमधल्या मूळ गावी यायचा. आणि हळूहळू करत समजूत आल्यानंतर आणि विचार करायला लागल्यावर जेव्हा त्या गावाच्या कथा, गोष्टी, आपल्या पूर्वजांच्या गोष्टी ऐकल्या, तेव्हा आपल्याला कसं जबरदस्तीने आपलं धर्मांतर करण्यात आलं हे त्याच्या लक्षात आलं. आणि जेव्हा जेव्हा तो विचार करायला लागला तेव्हा तो म्हणाला, अरिफ अझाकिया म्हणतो, माझ्या अंगावर शहारे आले की मी इस्लामचा अभिमान बाळगतो. इस्लामचा अभिमान बाळगतो म्हणजे काय? तर ज्या आक्रमकांनी माझ्या आजा पणज्या, ढोपर पणज्या, खापर पणज्या, आमच्या घरातल्या महिला, पूर्वजांच्या महिला, त्यांच्यावर अत्याचार केले, बलात्कार केले, त्यांना बाटवण्यासाठी, सगळं कुटुंब आणि धर्म बाटवण्यासाठी माझ्या आजा पणज्या यांच्यावर सुद्धा अत्याचार केले, त्याचा अभिमान मी बाळगू? मी इस्लामचा किंवा आक्रमकांच्या कुठल्याही एखाद्या सम्राटाचा अभिमान बाळगणं म्हणजे माझ्या पूर्वज महिलेवर झालेल्या बलात्काराचा अभिमान बाळगण्यासारखा आहे. आणि तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि मी इस्लामचा विरोधक झालो. आजही त्याचं नाव आरिफ अझाकी आहे. पण तो कट्टर इस्लाम विरोधक झाला ह्याचं कारण ते आहे. आणि म्हणून आज भारतात सुद्धा जे मुस्लिम आहेत ते मूळचे त्या बाबरच्या वंशाचे नाहीत किंवा अफगाणिस्तान कुठून कुठून आलेल्या लोकांचे वंशज नाही आहेत. ते इथलेच आहेत. आणि असे धर्मांतरित मुस्लिम अनेक जण आपल्याला सांगतात की आमचा पूर्वज पृथ्वीराज चव्हाणच्या घराण्यातला होता किंवा चव्हाण होता पूर्वीचा वगैरे वगैरे, चौधरी होता. पण त्यांना जर इस्लामचा अभिमान वाटत असेल, औरंगजेबाचा अभिमान वाटत असेल, तर तो अभिमान हा अपमान असतो. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगितलं की आज एक महाराष्ट्रात इतिहास घडलेला आहे. महाराष्ट्र विधानसभेत इतिहास घडलेला आहे. छावा चित्रपटानंतर जे काय वातावरण निर्मिती झाली आहे त्याला नेहमीप्रमाणे विरोध करताना औरंगजेब हा फार चांगला माणूस होता, सुफी संत होता, असली भाषा वापरणारा समाजवादी पक्षाचा महाराष्ट्रातला नेता अबू आझमी आमदार याने विधानसभेत जो काय धिंगाणा घातला, तेव्हा अख्खी विधानसभा खवळून उठली. पक्ष वगैरे बाजूला राहिले आणि संभाजीराजे विरुद्ध औरंगजेब असं साक्षात वाकयुद्ध विधानसभेत झालं. आणि शेवटी औरंगजेबाच्या या पिलावळीला विधानसभेत येऊ देता कामा नये अशा निष्कर्षापद बहुसंख्य आमदार आले आणि एक विधानसभेमध्ये अबू आझमीला संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. याला महत्व काय मित्रांनो? यात देखील एक वेगळा इतिहास आहे. संभाजीराजे, औरंगजेब हा इतिहास आहेच, पण अबू आझमीला निलंबित करणं, विधानसभेतून निलंबित करणं, याचा सुद्धा एक इतिहास आहे. आणि त्याविषयीच्या अबू आझमीच्या निलंबनाच्या ज्या बातम्या आल्या, त्या बातम्या रंगवल्या गेल्या, तेव्हा मला एक गंमत वाटली की यातल्या किती पत्रकार, बातम्या सांगणाऱ्या आणि रंगवणाऱ्यांना अबू आझमी आणि महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास माहिती आहे. आणि मी फार जुना इतिहास तुम्हाला 4, 5, 7 दशकापूर्वीचा सांगतो असं बिलकुल नाहीये. हा इतिहास
फक्त 15 वर्षापूर्वीच आहे. फक्त 15 वर्षापूर्वीच आहे. आणि म्हणून अबू आझमीला निलंबित केल्याची बातमी ऐकायला मिळाल्यानंतर मला असं वाटलं की एक ऐतिहासिक हिशोब अबू आझमीने चुकता केला. केलेली पाप इथेच याच जन्मात फेडावी लागतात म्हणतात. तसं योगायोगाने अबू आझमीचं पाप अबू आझमीला त्याच महाराष्ट्र विधानसभेत फेडावं लागलं. हे सगळा मराठी मीडिया, मराठी पत्रकार कसे विसरले मला कळत नाही. का तो वांजळे नावाचा आमदार आज हयात नाही किंवा विधानसभेत नाही म्हणून तुम्ही विसरून गेलात. पण त्याच वेळेचा तो राम कदम अजून तिकडे बसलाय विधानसभेत आमदार होऊन. विसरलात? 15 वर्षापूर्वी 2009च्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात एक नवा पक्ष उदयाला आलेला होता, ज्याचं नाव होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी 2005-06 मध्ये जो एक स्वतंत्र प्रादेशिक पक्ष स्थापन केला, त्याचं नाव होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना. शिवसेनेचा जो मराठी बाणा, मराठी अस्मिता, मराठी भाषा हा विषय हळूच राज ठाकरे यांनी आपल्याकडे ओढून घेतला आणि मग मराठी या विषयावर प्रत्येक गोष्टीत राज ठाकरे हमरातुमरी करायला लागली होती. आणि त्यावेळेला पहिली निवडणूक 2009 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लढवली, तेव्हा त्यांचे 13 आमदार निवडून आले होते. मुंबईत 6, कल्याणला 3, नाशिकला 3 आणि तिकडे संभाजीनगरमध्ये 1, असे 13 आमदार निवडून आले होते. त्या निवडणुका संपल्यानंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये कधी निवडणुका झाल्या की जेव्हा नवे आमदार, नवे खासदार निवडून येतात, त्या नव्या सदस्याला आपण विधानसभेचे सदस्य झालो हे सिद्ध करण्यासाठी घटनेशी प्रामाणिक राहण्याची एक शपथ घ्यावी लागते. आणि असा शपथविधी महाराष्ट्र विधानसभेत होणार होता. प्रोटेम स्पीकर म्हणजे सगळ्यात ज्येष्ठ असा जो आमदार असतो निवडून आलेला, त्याच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचे अधिवेशन सुरू होतात आणि त्यामध्ये प्रत्येक निवडून आलेल्या नव्या आमदाराला शपथ घ्यावी लागते. हा शपथविधी व्हायचा होता आणि त्यासाठी राज ठाकरे यांनी निवडून आलेल्या सगळ्या 288 आमदारांना एक पत्र पाठवलं होतं की महाराष्ट्र विधानसभा आहे आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. त्यामुळे प्रत्येक नवनिर्वाचित आमदाराने मराठी भाषेतूनच शपथ घेतली पाहिजे. काल परवाच मला वाटतं राज ठाकरेंनी महाराष्ट्र भाषा दिन वगैरे साजरा केला. त्यात अनेक अमराठी लोक पण आले होते. छावा चित्रपटाची अप्रतिम भूमिका करणारा विकी कौशल त्याने सुद्धा मराठीत अत्यंत उत्तम उच्चारासकट कविता म्हटली. त्याच राज ठाकरेंनी हे पत्र दिलं होतं 15 वर्षापूर्वी आणि सगळ्या आमदारांना सांगितलं होतं, कुठच्याही पक्षाचे असाल पण तुम्ही महाराष्ट्राचे आमदार आहात आणि मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे, त्यामुळे आमदारकीची शपथ घेताना मराठीतच घेतली पाहिजे. आणि नव्याने निवडून आलेले जे कोणी 13 आमदार होते मनसेचे, ते अक्षरशः वॉचडॉग सारखे ते विधानसभेमध्ये तो हट्ट घेऊन बसले होते. आणि त्या गडबडीमध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, एक एक आलेल्या प्रत्येक आमदाराने आपल्या परीने मराठीमध्ये शपथ घेतली होती. पण अत्यंत हटवादी असलेल्या आणि कुरापतच करणाऱ्या अबू आझमी यांनी मात्र जाणीवपूर्वक हिंदीतून शपथ घ्यायला सुरुवात केली आणि आर्ग्युमेंट असं केलं होतं की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, मराठी ही राष्ट्रभाषा नाही. तेव्हा संतप्त झालेले मनसेचे आमदार पुढे धावले, राम कदम असतील किंवा शिशिर शिंदे, मला वाटते ते रमेश वांजळे या खडकवासल्याच्या त्या आमदाराने पुढे जाऊन तो सगळा हे हिसकावून घेतला होता. पोडियम जो होता तो हिसकावून घेतला होता आणि खूप धमाल झाली होती.
तेवढ्यावर झालं नाही. अबू आझमीची हुज्जत झाली तेव्हा शिशिर शिंदेने अबू आझमीच्या कमरेत लाथ हाणली होती आणि राम कदम या मनसे आमदाराने अबू आझमींच्या थोबाडीत मारली होती आणि हलकल्लोळ, विधानसभेत अक्षरशः हलकल्लोळ झाला. अजून शपथविधी आणि कुठलंही विधानसभेचं कामकाज सुरू झालं नव्हतं. अशा वेळेला त्या काहीतरी 5-6 मनसेच्या आमदारांना 4 वर्षासाठी विधानसभेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव पास करण्यात आला. बाळा नांदगावकर हे मनसेचे विधानसभेतले नेता होते. त्यांनी एक सेकंद माघार घेतली नाही. ते म्हणाले 4 वर्ष काय, 5 वर्षासाठी निलंबित करून टाका, काही फरक पडत नाही, पण मराठी या विषयावर आम्ही तडजोड करणार नाही. महाराष्ट्र विधानसभेत मराठी विषयावर तडजोड होऊ शकत नाही. 2009ची गोष्ट आहे, 15 वर्ष झाली. विषय कोण होता? अबू आझमी. आणि अबू आझमी याच्यावर विधानसभेत मनसेच्या आमदारांनी हल्ला केला म्हणून मनसेच्या काय 5-7 आमदारांना 4 वर्षासाठी एका फटक्यामध्ये निलंबित करण्यात आलं होतं. अर्थात ते निलंबन नंतरच्या काळात मागे घेण्यात आलं वगैरे वगैरे, सोडून द्या. पण याच अबू आझमीच्या हटवादाचं कौतुक किंवा चोचले त्याच महाराष्ट्र विधानसभेत 15 वर्षापूर्वी पुरवले गेले होते. आणि महाराष्ट्र आणि मराठी अस्मिता आणि मराठी भाषा यासाठी हट्ट करणारे आणि प्रसंगी आक्रमक होणारे मनसेचे आमदार निलंबित झाले होते. एक प्रकारे त्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं एक कर्ज मनसेच्या बाबतीत होतं, त्या मनसेच्या निलंबित झालेल्या आमदारांविषयी होतं, की ज्यांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा आणि अभिमान जपण्यासाठी निलंबन अंगावर घेतलं होतं. अबू आझमी देणं लागत होता मनसेचं आणि मराठी बाण्याचं. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी अभिमान या वेगवेगळ्या गोष्टी नसतात. मराठीचा महाराष्ट्राच्या विधानसभेत अपमान करणाऱ्या आझमीसाठी मनसेच्या अर्धा डझन आमदारांना निलंबित करणं हे तांत्रिकदृष्ट्या नियमाच्या आधारावर योग्यही असेल. पण नियम आणि माणूस यात माणसाला प्राधान्य असतं. नियम माणसासाठी जन्माला आला, माणूस नियमांसाठी जन्माला येत नाही. आणि म्हणून घटना, कायदा, नियम, सभागृहाचे नियम या सगळ्यासाठी अबू आझमीचे चोचले पुरवणं आणि मराठीचा अभिमान दाखवणाऱ्या मराठी प्रेमी आमदारांना निलंबित करणं हे एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या डोक्यावर चढलेलं कर्ज होतं, देणं होतं. एक अधिवेशनासाठी का होईना आझमीला जर निलंबित केलं गेलं असेल तर ते देणं फेडलं गेलं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मला दुःख एकाच गोष्टीचं आहे की ज्या अबू आझमीसाठी 4 वर्षाच्या निलंबनाचा प्रस्ताव 15 वर्षापूर्वी या विधानसभेने संमत केला, त्याची आठवण आज मराठीच्या माध्यमांना सुद्धा असू नये यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव नाही. मराठी पत्रकार फक्त नको नको त्या कचरपट्टीत अभिमान शोधत असतात. पण तुमच्या अभिमानाचा वारसा जपावा लागतो. तो त्यावेळेला मनसे जपत होती आणि आज सगळ्या विधानसभेने त्याच आझमीला संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करून एक प्रकारे त्या निलंबित मनसे आमदारांचा गौरव केला असं मला वाटतं. आणि म्हणून मी हा स्वतंत्रपणे आझमीचा विषय केला की आझमीला ते कर्ज चुकवावं लागलं. मराठीचा अपमान करताना
जो मस्तवालपणा अबू आझमीने दाखवला होता, त्याची किंमत अबू आझमीला चुकवावी लागली. जर तेव्हाच अशा लोकांचं नाक ठेचलं गेलं असतं, तर मग आज औरंगजेबाचं कौतुक सांगत संभाजी महाराजांना अपमानित करण्याची हिंमत अबू आझमी करू शकला नसता. आज जी काय सगळी विधानसभा खवळून उठलेली आहे, ती मराठीच्या आणि आपल्या महान राजाच्या अभिमानासाठी. पण तोच राजा का अपमानित होऊ शकला? कारण आपण मराठीची बूज राखली नाही, ज्या मराठी आणि मराठी अभिमानाची बूज राखण्यासाठी तो शहीद झाला होता. असो मित्रांनो, अबू आझमीने कर्ज फेडलं असं मी म्हणेन, देणं फेडलं असं मी म्हणेन, महाराष्ट्र विधानसभेने आपलं एक महान कर्तव्य पार पाडलं असं म्हणेन. इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.